विशालगडचा रणसंग्राम भाग 2 स्वराज्याचा श्वास बाजीप्रभूंच्या बलिदानानंतरची दुसरी रणकहाणी। पार्श्वभूमी बाजीप्रभू देशपांड्यांनी घोटी दरवाजावर देह ठेवला आणि शिवाजी महाराज सुरक्षित विशालगडावर पोहोचले। पण हे युद्ध इथेच संपलं नाही। विशालगड अजूनही शत्रूच्या गराड्यातच होता। सिद्धी मसूदची फौज मोठ्या आक्रमकतेने गड चढण्याच्या तयारीत होती। अधीरगड अडथळ्यांनी भरलेली रात्र। गडाच्या तटांवर मावळे थकले होते। काही दिवसांपासून अन्न पाणी यांचा तुटवडा होता। महाराजांनी गड सुरक्षित केला असला तरी आता गड वाचवणं गरजेचं होतं। रात्रभर मावळ्यांचे डोळे उघडेच होते। तलवारी पाठीवर, डोळ्यात झळाळणारी स्वराज्यनिष्ठा, कारण कुठल्याही क्षणी शत्रू गडावर हल्ला करू शकत होता। नवीन युक्ती, शिवरायांचा डाव। शिवाजी महाराजांनी आता नव्या रणनीतीचा विचार केला। गडावरील शत्रूच्या हालचाली लक्षात घेऊन त्यांनी आजूबाजूच्या किल्ल्यांना संदेश पाठवले, सह्याद्री एकवटला पाहिजे। रायगड, प्रतापगड, पन्हाळा येथील मराठा सरदारांनी मदतीसाठी सैन्य पाठवायला सुरुवात केली। रणभूमीवर संताजी आणि हंबीरराव यावेळी दोन वीर पुढे आले। संताजी घोरपडे, तलवारीच्या वेगाने शत्रूचा कळस पाडणारा, हंबीरराव लोणीते, डावपेचात शत्रूला फसवणारा शिलगार। या दोघांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोगल छावणीवर अचानक हल्ला केला। मोक्याच्या रात्री अंधारात वाघासारखे हे मराठी झडप घालून मोगल छावणीला धुळीला मिळवत होते। विशाल सिंहगर्जन। त्या रात्री गडाच्या तटांवरून मावळ्यांनी मशाली पेटवल्या। खाली गगनगत युद्ध, वरून रणशिंगांचे आवाज। संपूर्ण सह्याद्री घुमघुमला। हर हर महादेव। मोगल फौज गोंधळली। संताजी आणि हंबीररावांच्या अचानक आक्रमणाने त्यांचं सेनापतित्व ढासळलं। शत्रू माघारी पळू लागला। रक्तरंजित विजय आणि स्वराज्याचा श्वास। त्या दिवशी विशालगडावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी विजयाचं झेंड फडकवलं। त्याचवेळी त्यांनी मावळ्यांना उद्देशून म्हटलं, पेक्षा जास्त बाजीप्रभूंचं बलिदान आणि मावळ्यांचं शौर्य हीच आमची खरी राजधानी आहे। सिंह